आयसोलेटेड प्लेसमध्ये खून घडतात आणि त्या जमलेल्या लोकांमधलाच एक आहे गुन्हेगार. त्यांना खून करायचाच होता. स्ट्रॉंग मोटिव्ह असं काही नाही आहे. पैसा आहे मोटिव्ह आहे, म्हणजे हाव आहे किंवा स्त्री हे मोटिव्ह आहे की ही मला पाहिजे होती बट मध्ये हा येतोय. सो त्यामुळे त्यांनी खून केला आणि ते दे आर ऑल्सो शार्प आणि कसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते कन्सिल पण करता आलं. त्यांना इतक्या रात्री सतार कसं काय वाजवत आहे, सगळे बघायला जातात आणि आउट हाऊसचं दार धक्का देऊन उघडतात. तर त्या सतारीला घेऊन ते त्यांचा डेड बॉडी पडलेली आहे. जेम्स बॉन्ड नालायक आहे, जेम्स बॉन्ड नीच आहे, चेहऱ्यावरतीच तो हलकटपणा दिसतो. माहिती आहे. तसा अल्फा काय आहे? जेम्स बॉन्डच्या विरुद्ध आहे. तोंडात सिगार पाहिजे आणि बायकांचा घोळका पाहिजे आजूबाजूला आणि बेधडक पाहिजे, एकदम खिशात बंदूक धाड धाड धाड. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की मला माझ्या बुद्धीची भूक भागवायची. त्याच्यामुळे त्याला ना सिगरेट लागते किक बसण्यासाठी, ना नशा करण्याची गरज पडते, ना त्याला गर्लफ्रेंडची गरज आहे. त्याला फक्त बुद्धीला आव्हान लागतं. भावनांच्या आहारी जात नाही. तो फक्त बुद्धी जे त्याला सांगते तेच तो ऐकतो. असा अल्फा आहे. पुस्तक आणि बरंच काही या आपल्या मराठी मूडच्या पॉडकास्टवरती एक असाच आपला मित्र आलेला आहे, ज्याची 15-16 पुस्तकं आहेत. 15-16 पुस्तकं आहेत, पण त्याचबरोबर तो IIT मुंबईचा पोस्ट ग्रॅज्युएट पासआउट आहे. त्याच्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत, त्याच्या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत, त्या पुस्तकामध्ये ज्या स्टोरीज आहेत त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहे सौरभ वागळे. नमस्कार. सौरभ, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आणि आवडता प्रश्न, मूड कसा आहे? आज मूड आहे कडक. बर, मस्त झकास मूड आहे. हे चहा जसा असतो मुंबईतला तसा? एकदम एकदम. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. अनफॉर्च्युनेटली नवीन पुस्तक आज नाही आपल्याकडे, पण तिथूनच सुरुवात करूया. शॅडो हाऊस, ही जी 9-10 पुस्तकं आहेत त्याच्यावरती आपण नंतर येऊया, पण शॅडो हाऊस हे नवीन पुस्तक काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. काय आहे शॅडो हाऊस? आता सध्या बराच महाराष्ट्र किंवा मराठी वाचक मला डिटेक्टिव्ह अल्फा कथांच्या वरून ओळखतोय. डिटेक्टिव्ह अल्फा रहस्य कथा मालिकेचा लेखक. पण बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी नवीन लिहावं. आणि कारण एकाच जॉनरमध्ये एकाच कॅरेक्टरवरती लिहून लेखकाला सुद्धा सॅच्युरेशन येतं, म्हणजे यू नो बेटर. तर माझ्या डोक्यात होतं की काहीतरी नवीन लिहावं आणि त्यामुळं मी ही कादंबरी लिहिली शॅडो हाऊस नावाची. ही सुद्धा एक मर्डर मिस्ट्री आहे. इट्स जस्ट लाईक ऑल द अदर अल्फा बुक्स, बट इट इज नॉट लाईक अदर अल्फा बुक्स ॲज वेल. कारण मर्डर मिस्ट्री आहे पण याच्यात अल्फा दिसणार नाही तुम्हाला. हे कम्प्लिटली वेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्यामधले वेगळे इक्वेशन्स आहेत आणि ही कथा घडते ती एका दूर एकाकी जंगलात. तिथे एक बंगला आहे, पुरातन बंगला. तिथं गेस्ट्स येतात एका पार्टीचं किंवा एका सेलिब्रेशनसाठी पार्टी आयोजित केलेली आहे आणि त्या आयसोलेटेड प्लेसमध्ये खून घडतात आणि त्या जमलेल्या लोकांमधलाच एक आहे गुन्हेगार. तर अशी ही थोडीशी क्रिपी आणि थोडासा हॉररचा टच आहे याला, जो अल्फाच्या कथांमध्ये नसतो. तो हॉररचा टच आहे आणि थोड्या वेगळ्या धाटणीतली कथा आहे. जसं इंग्लिशमध्ये जर अगाथा ख्रिस्तींची तुम्ही पुस्तकं वाचली असतील तर त्यांचं एक पुस्तक आहे की अँड देन देअर वेर नन, ज्याच्यावरती बरेच मूवीज आले. इंग्लिश हिंदीमध्ये सुद्धा त्याचे बरेच ॲडॅप्टेशन झाले. तर ती या कथेमागची प्रेरणा होती. म्हणजे ती माझी अगाथा ख्रिस्तीची सगळ्यात आवडती कथा आहे, म्हणजे पुस्तक आहे. आणि त्याच्यावरती असंच घडतं की एका बेटावरती अनोळखी 10 व्यक्तींना अनोळखी निनावी पत्र येतं की तुम्हाला आमंत्रण आहे एका कार्यक्रमाचं, आणि ते जमतात आणि त्यांच्यामध्ये मग एक गुन्हेगार आहे जो एकेकाला मारायला खून करायला सुरुवात करतो. कारण हे 10 लोक गुन्हेगार असतात. अच्छा. आणि त्यामुळे त्यांच्या कर्मांची शिक्षा म्हणून असं त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्यावरनं मी इन्स्पिरेशन घेतलं आणि मराठी साहित्यामध्ये अशा प्रकारची एकही कथा नाही माझ्या माहितीप्रमाणे. मर्डर मिस्ट्रीज बऱ्याच आहेत, सस्पेन्स स्टोरीज आहेत, कोर्टरूम ड्रामाज आहेत, पण अशा प्रकारची
मी याला लॉक्ड अवे मिस्ट्री म्हणतो, की एका लॉक्ड अवे मिस्ट्री. येस, बर. एका ठिकाणी ट्रॅप झालेला एक ग्रुप हा. ज्याच्यामध्ये असे डायनामिक्स घडतात हा. आणि मग ते सस्पेन्स हॉरर बिल्डअप होत जातं. तर अशा प्रकारची ही कथा आहे आणि मला वाटतं की थोडा वेगळा फ्लेवर ऍड केलाय मी. वाचकांना डेफिनेटली आवडेल आणि नक्की वाचावी असं मी जे मर्डर मिस्ट्रीचे कोर डायहार्ड फॅन्स आहेत त्यांनी तर डेफिनेटली वाचावी. असा एक पिक्चर पण मी बघितलेला आठवतोय, मेहमूदचा पिक्चर होता, गुमनाम का? येस, त्याच्यामध्ये मला नाही आठवत आता, बरोबर, पण असंच काहीतरी सेम होतं. तो पण अगाथा ख्रिस्तीच्या त्याच अँड देन देअर वर नन वरचं अडॅप्टेशन, हिंदी अडॅप्टेशन आहे. ओके. त्याचं नाव गुमनाम. आणि तसाच मराठीमध्ये पण एक आहे चित्रपट आहे, मला बरोबर. नाव आठवत नाहीये, बरोबर. पण आहे, फॉर शुअर आहे. सिनेमॅटिक व्हर्जन्स मध्ये याचे बरेच अडॅप्टेशन झालेत. बर. पुस्तकामध्ये मराठीत माझ्या वाचनात तरी नाहीये असं. बर. त्यामुळे मला वाटतं की या प्रकारातली पहिलीच कथा असेल ही मराठीमध्ये. सो मला वाटतं की आवडेल वाचकांना. म्हणजे एप्स्टीन फाईल्स, एप्स्टीन आयलंड आहे का हे? अनफॉर्च्युनेटली हे आयलंड नाही, और फॉर्च्युनेटली आयलंड नाही आहे, हे जंगल आहे. तर तसं जंगल म्हणू शकता तुम्ही, एप्स्टीन फाईल्स. जोक सपाट. आता आपण तुझ्या ज्या गाजलेली सिरीज आहे अल्फा सिरीज त्याच्यावरती येऊया. इफ आय एम नॉट रॉंग सौरभ, किंडल व्हर्जन वरती साधारण 15 पुस्तकं आहेत आणि आता माझ्यासमोर ही 9 पुस्तकं आहेत जी पेपरबॅक मध्ये पब्लिश झालेली आहेत आणि याच्यात 2 सेंट्रल कॅरेक्टर्स आहेत. एक डिटेक्टिव्ह अल्फा आहे आणि एक त्याचा मित्र आहे. प्रत्येक पुस्तक हे वेगळं पुस्तक आहे का इट्स अ कंटिन्युएशन ऑफ अ सिंगल स्टोरी? प्रत्येक पुस्तक हे वेगळं पुस्तक आहे. याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स, जसं तुम्ही म्हणाला की डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव देसाई, हे दोघं सेंट्रल कॅरेक्टर्स आहेत. तुम्ही कुठलंही पुस्तक उचलून वाचू शकता. प्रत्येक पुस्तक म्हणजे एक केस आहे, एक काहीतरी क्राईम घडतो, गुन्हा घडतो, खून किंवा किडनॅपिंग जे काही असेल ते, त्याच्यावरती डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र काम करतो. जसं शेरलॉक होम्स आणि वॉटसन करायचे किंवा ब्योमकेश बक्षी आणि त्याचा मित्र अजित करायचे, तसेच एक पुस्तक म्हणजे एक केस आहे. पण जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या कथा वाचत गेला ओळीनं, तर तुम्हाला एक बिगर आर्क मिळेल. की पहिल्या कथेमध्ये तो जास्त फॉरेन्सिक सायन्सचा विद्यार्थी आहे. डिटेक्टिव्ह अल्फा हा फॉरेन्सिक शिकतो, तर त्याचा गुन्हे अन्वेषण हा त्याचा प्रोफेशन नाही, पण हे त्याचं खरं जे प्रोफेशन आहे फॉरेन्सिक अनालिसिस, त्याच्याच पुढे त्याच्या कुतूहलामुळे तो एक पाऊल पुढे जाऊन क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करतो. तर अशी सुरुवात आहे आणि हळूहळू मग तो स्वतःची फॉरेन्सिक लॅब सुरू करतो, मुंबईमध्ये थाटतो आणि मग असं करत करत त्याच्या पोलिसांबरोबर ओळखी व्हायला लागतात. मग त्याची ऑब्झर्वेशन, त्याचे डिडक्शन्स बघून पोलीस स्वतःहून त्याला इन्व्हाइट करायला लागतात. बरोबर. तर हे सगळं एका पुस्तकात नाही मिळणार तुम्हाला. हे असं जसं जसं तुम्ही वाचत जाल तसा तसा त्याचा एक मोठा कर्व मिळेल तुम्हाला. आणि शेवटी मग अल्फा फेमस झालेला आहे आणि वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या शहरातून त्याला बोलवणं येतं. तर असा एक मोठा आर्क आहे. बट कुठलंही पुस्तक दुसऱ्या पुस्तकाशी संलग्न नाही आहे, इंडिपेंडेंट आहे. ओके ओके. आणि 15 पुस्तकं आहेत, बरोबर आहे? येस. मला एक विचारायचंय की या 15 पुस्तकामध्ये जे पहिलं पुस्तक जे डिटेक्टिव्ह अल्फाचं आहे आणि आत्ताचं जे शेवटचं पुस्तक आहे, याच्यामध्ये डिटेक्टिव्ह अल्फाचा जो कर्व तू म्हणालायस तो तू प्रोफेशनल कर्व आता मला सांगितलास, पण इमोशनल कर्व काय आहे त्याचा या सगळ्या पुस्तकांमध्ये? तसं मी अल्फाला खूप कमी इमोशन असलेला किंवा इमोशन कोशंट खूप कमी असलेला व्यक्ती दाखवलाय. कारण अल्फाचं एक तत्व आहे जे तो सांगतो बऱ्याचदा पुस्तकांमधून आणि तो फॉलो पण करतो. ते म्हणजे तुमच्या भावनांवरती तुमचं नियंत्रण पाहिजे आणि तुमची बुद्धी तुम्हाला तुमचं ड्रायव्हर पाहिजे. तर तो ऑलमोस्ट सगळ्या पुस्तकांमध्ये त्याचे इमोशन दिसत नाहीत. मे बी हा पुस्तकाचा एक तज्ञांच्या किंवा क्रिटिक्सच्या नजरेतून डाऊनफॉल म्हणा किंवा एक त्याची उणीव आहे या पुस्तकांची. पण मला ते पुस्तकामध्ये दाखवणं गरजेचं वाटलं, कारण एक हुशार गुन्हे अन्वेषक
मला असं वाटलं की भावना प्रधान दाखवू शकत नाही आपण, कारण त्याचा बुद्धीवरती इतका भार आहे, हम्म. त्याला टेक्नॉलॉजी आवडत नाही. हा बरोबर आहे तो ते. म्हणतो हा. की मी म्हणजे जसं आजकालच्या सीआयडी मध्ये किंवा नवीन आजकालच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये दाखवतात, हम्म. कॉमनली फोन ट्रॅकिंग असतं, लोकेशन ट्रॅक करतात हो आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. हो तर अल्फाला त्याच्या निरीक्षणावरती, त्याच्या ऑब्झर्वेशन स्किल्स वरती इतका कॉन्फिडन्स आहे की तो म्हणतो की तंत्रज्ञानाचा वापर मी कमीत कमी करतो, मी व्यक्तींचा अभ्यास करतो, हम्म. गुन्हेगारांचा, संशयितांचा अभ्यास करतो, हम्म. मी पुराव्यांचा अभ्यास करतो आणि माझ्या बुद्धीचा वापर करून मी गुन्हे सोडवतो. हम्म. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याची बुद्धी हे त्याचं अस्त्र आहे. हम्म. आणि तो म्हणतो की बुद्धीवरती जर भावनांचे ढग आले हम्म. तर पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाही. हम्म. म्हणजे आपलं जे ध्येय आहे गुन्हेगारापर्यंतचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे तो भावनिक नाही आहे. हम्म. सो जर तुम्ही पहिल्या पुस्तकापासून ते आत्ताच्या नवीन पुस्तकापर्यंत पाहाल हम्म. तर भावनिकरित्या त्याच्यात मॅच्युरिटी आली. हम्म. जसा तो पहिल्या पुस्तकामध्ये एक विद्यार्थी होता, हम्म. सो थोडासा इमॅच्युअर म्हणू शकता तुम्ही. हम्म. ही विल ऑलवेज इझिली फॉल इन टू ट्रॅप्स. हम्म. तसा तो आता नाही वाटणार, तो हम्म. मॅच्युअरली सिच्युएशन हँडल करेल. त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे, मृत्यूचे संदेश. हम्म. अल्फा बेसिकली ऑर्फन आहे, म्हणजे ह्या कादंबऱ्यांमध्ये. हो. तर एक मृत्यूचे संदेश म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्याचा भूतकाळ दाखवलाय की अल्फाचे आई वडील कोण होते. हे पहिल्या पुस्तकांमध्ये रिव्हील नाही झाले. बरोबर. त्या पुस्तकांमध्ये त्याला क्ल्यू लागतो एका केसवरती काम करतानाच. तर तिथं तो थोडासा भावनाविवश होतो की माझे आई वडील कोण आहेत हे मला इतक्या वर्षांनी कळालं. तर तिथं थोडासा त्याचा इमोशनल ब्रेकडाऊन होतो. येस, त्या एका पुस्तकात. आणि आता शेवटचं जे पुस्तक मी लिहितोय, 9 पुस्तक झाली, 10वं पुस्तक यावर्षी येणार आहे 2026च्या डिसेंबरमध्ये. तर ते पण एक थोडंसं इमोशनली असेल, कारण ह्या सिरीजचा एक स्वल्पविराम मी देणार आहे. 10 पुस्तक करून थोडासा स्वल्पविराम देणार आहे. तर ते लास्ट ऑफ दिस बॅच असेल, लास्ट ऑफ दिस सीझन. दिस सीझन म्हणा. तर त्यामुळे ते थोडंसं इमोशनल असेल, बट अदरवाईज इमोशनली इज नॉट व्हेरी ऍक्टिव्ह. पुस्तकांवरती आपण सुरुवात केली, पण मला तुला तुझ्या इंजिनिअरिंग डेज कडे घेऊन जायचंय. मला माहिती आहे की अगाथा क्रिस्टीचं खूप मोठा प्रभाव आहे तुझ्यावरती, पण ती फक्त एक लेखक नाहीये जी तू त्या काळी वाचत होतास. अजून कुठले कुठले लेखक आहेत जे तू त्या काळापासून वाचत होतास आणि त्याचा इम्पॅक्ट या अख्ख्या सिरीज वरती आपल्याला बघायला मिळतो? मी शाळेत असताना हॅरी पॉटर खूप वाचलं, मला आवडायचं आणि ते लहान मुलांना सहज आवडण्यासारखं आहे सुद्धा. तर तिथं मला वाचायची गोडी लागली आणि हॅरी पॉटरचे मोठे मोठे पुस्तकं आहेत, तुम्हाला माहिती आहे. पण मी त्याचा ऑफकोर्स मराठी अनुवाद वाचायचो, कारण मी मराठी माध्यमात शिकलेला मुलगा आहे. तर मी ती पुस्तकं वाचायचो आणि जे.के. रोलिंगचं जे स्टोरी टेलिंग आहे ते मला खूप आवडायचं. म्हणजे अजूनही मी मानतो, स्टील इट इज माय फेवरेट बुक सिरीज. आणि तिचं स्टोरी टेलिंग खूप चांगलं आहे की एखाद्या कॅरेक्टरला डेव्हलप कसं करायचं ते तिथून शिकलो मी. आणि दुसरी जी व्यक्ती होती किंवा लेखक जो आहे ज्याचा माझ्यावर प्रभाव पडला, तो म्हणजे सर आर्थर कॉनन डॉयल, जे शेरलॉक होम्स कथा मालिकेचे लेखक आहेत. तर त्या कथा सुद्धा मी लहान असताना वाचल्या होत्या, शाळेत असताना. आणि खरं म्हणजे माझ्या वडिलांना कथा म्हणजे पुस्तकं वाचायची खूप आवड होती, आणि अशाच गुन्हे संशोधन कथा किंवा विज्ञान कथा. तर त्यांनी त्यांच्या कपाटात एक छोटासा कप्पा होता, तिथं ती पुस्तकं ते स्टोअर करून ठेवायचे आणि मग सहज मी उचलून वाचायचो. तर शेरलॉक होम्स तिथं वाचलं मी. आणि त्यामुळे मला त्याची जी शैली आहे की ऑब्झर्वेशन, निरीक्षण करायचं, निरीक्षण निष्कर्ष शास्त्र असं तो नाव देतो त्याला. तर आपण सोप्या मराठीमध्ये बोलूया का? तर तो फक्त गुन्हे घडलेली जागा बघायचा आणि त्याच्यावरचे बारकावे उचलून त्याच्यावरनं डिडक्शन किंवा निष्कर्ष काढायचा की इथं काय घडलं असेल, आणि त्यावरनं तो गुन्हेगाराचा माग काढायचा. तर ते मला खूप आवडलं होतं की काहीतरी वेगळं आहे हे, आणि तो ज्या शार्पनेसनी तो गुन्हे सोडवायचा, तर ते मला आवडलं. आणि त्याचा मग प्रभाव अल्फाच्या सगळ्या पुस्तकांवरती, त्याच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वावरती दिसतो. आणि सुहास शिरोळकर हे तिसरं नाव, जे मराठी लेखक आहेत. मग इथपर्यंत मी मराठी फारसे रहस्यकथा मला माहितीच नव्हतं की मराठीत पण
इतकी मोठी परंपरा आहे. हम्म. तर रहस्यकथा मी शोधल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर हम्म. आणि तेव्हा मला सुहास शिरवळकर भेटले. हम्म. तर त्यांच्या कथा आहेत. बॅरिस्टर अमर विश्वास हो. हे एक पात्र आहे, हो. फिरोज इराणी हे एक पात्र आहे, हम्म. मंदार पटवर्धन. हम्म. तर ह्या सगळ्या साहस कथा कम रहस्य कथा असं म्हणेन मी. हम्म. तर त्यांची एक जॉली शैली आहे हो. सुहास शिरवळकरांची. हो. त्याचे कॅरेक्टर डिस्क्रिप्शन खूप छान असतात हम्म. आणि एकदम युनिक असतात. हो. तर ते मला फार आवडलं. हम्म. आणि त्याच्यात मग थोडं मुंबई आणि लोकल मराठी टच आला. हो. आतापर्यंत शेरलॉक होम्स म्हणजे कसं लंडन हो. 19व्या शतकातलं लंडन बरोबर. वगैरे बरोबर. वाचायचो मी. हम्म. पण मराठी टच आणि थोडं मॉडर्न हे वाचायला मिळालं. हम्म. तर या 3 लेखकांचा डिटेक्टिव्ह अल्फाच्या कथा सिरीज वरती तुम्हाला प्रभाव बघायला मिळेल, इन ऍडिशन टू अगाथा ख्रिस्ती. सो इंजिनिअरिंग झालं, त्याच्यानंतर IIT मधनं एमटेक पास आउट झाला तू. त्यावेळेस पण मला 100% खात्री आहे की इंजिनिअरिंगची पुस्तकं कमी वाचली असतील आणि 100%. माझ्या बुकशेल्फमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचं पुस्तक तर मी परीक्षेच्या आदल्या दिवशी उघडायचो, बाकीच्या दिवशी मी ही पुस्तकं असायची. नाही, पण इंजिनिअरिंग आणि त्यात पण एमटेक सारखा हे करून हाऊ डिड यू लँड अप विथ अल्फा? हा मला खूप खूप जण प्रश्न विचारतात. हम्म. तर म्हणजे जर तुला लिहायला आवडतं तर तू इंजिनिअरिंग कसं केलंस आणि तेही IIT पर्यंत कसा गेलास? हम्म. तर याचं कारण म्हणजे मला गणित खूप आवडतं, म्हणजे बापरे. अजूनही आवडतो. गणित विषय माझ्या आवडीचा असं म्हणू शकतो. आपली जोडी जमली नाही पाहिजे पण. ते खूप कॉन्ट्रॅडिक्टरी हा. ऍक्च्युली. तर गणित मला शाळेपासून आवडायचं आणि त्याच्यामुळे मग इंजिनिअरिंग कडे गेलो आणि तिथून IIT म्हणजे त्यावेळी कसं शिक्षणाचं म्हणजे हुशार असल्यामुळं पहिल्या टॉप हा पण कॉन्ट्रडिक्टरी पॉइंट आहे. येस मे बी. पण हा टॉप 3 मध्ये असल्यामुळं तेव्हा शिक्षणाचं वेड होतं आणि काहीतरी करायचं आहे असं होतं. म्हणजे याच्यामध्ये IIT इज लाईक इंजिनियर्स साठी पीक आहे. बरोबर. असं सर्वसाधारण आहेच आणि ते ऑफकोर्स. तर तेव्हा स्वप्न होतं की इंजिनिअरिंग IIT मधून करायचंय. तर त्याच्यामुळे अभ्यास केला भरपूर आणि IIT मध्ये ऍडमिशन मिळवलं. पण हे करता करता वाचन आणि माझा छंद सुरूच ठेवला. सो हा माझा छंद म्हणून मी जोपासला आणि मला माहिती नव्हतं की आय वुड लँड अप इन अल्फा विच विल गो टिल दिस बिग स्टेज, दिस बिग स्केल. तर पण ते झालं कारण मी लिहिता लिहिता मला वाटतं माझ्या लिखाणामध्ये रिफाईनमेंट्स आली. बरोबर. आणि ते वाचकांना आवडलं पण. त्यामुळे मी धाडस केलं की आपण प्रकाशित करून बघू आणि त्यामुळे ते वाचकांना आवडल्यानंतर मी आणखी लिहित गेलो. तर माझं पिंड इंजिनिअरिंगचा नाही, लेखनाचाच आहे असं म्हणता येईल. कारण मला जसं मी पुस्तकं तर इंजिनिअरिंगची वाचायचोच नाही, पण गणिताच्या आवडीमुळे मी इंजिनिअरिंग मध्ये इतकं पुढेपर्यंत जाऊ शकलो. सो न्यू एज सुहास शिरवळकर असं तुला ज्यावेळेस म्हणतात लोक, त्यावेळेस व्हॉट इज दॅट यू फील फ्रॉम इनसाइड? एक तर खूप 2 फिलिंग्स आहेत. एक तर अवघडले पण येतं थोडंसं आणि भरून पण येतं थोडंसं. अवघडले पण याच्यासाठी कारण त्या पातळीपर्यंत मी अजून पोचलेलो नाही असं मी स्वतःला म्हणतो. कारण सुहास शिरवळकरांच्या खूप शेकडो कादंबऱ्या आहेत, शेकडो पुस्तकं आहेत आणि त्यांनी फुल टाइम डेडिकेटेड लिखाण केलं. त्यांचा खूप मोठा वाचक वर्ग होता, अजूनही आहे. जर आपण पुणे पुस्तक महोत्सवात जर बघितलं असेल तर सुहास शिरवळकरांची अगदी पिशव्या भरून पुस्तकं लोक नेतात. तर त्या लेवलपर्यंत अजून मी जायचं आहे. त्याच्यामुळं थोडंसं अवघडले पण येतं की इतकी मोठी तुलना म्हणजे थोडासा भार वाटतो की खूप मोठी जबाबदारी देत आहेत लोक माझ्यावरती. त्यामुळं ते एक फिलिंग आहे. आणि दुसरं भरून येणं म्हणजे इतक्या मोठ्या व्यक्तीशी माझी तुलना होती, त्यामुळे एकदम असं प्राऊड फील होतं. कारण मी पण सुहास शिरवळकर वाचलेले आहेत आणि त्यांची खूप पुस्तकं वाचली आहेत आणि त्यांच्या मधूनच इन्स्पायर होऊन मी अल्फाच्या काही कथा लिहिल्या. त्यांच्या शैलीचा माझ्या लिखाणावरती प्रभाव आहे. त्याच्यामुळं मला असं वाटलं नव्हतं की लोक माझ्याकडं नव्या युगाचा सुहास शिरवळकर म्हणून पाहतील. पण ते जेव्हा तसं म्हणतात तेव्हा ते ऐकून मला खूप छान वाटतं आणि भरून येतं की काहीतरी मी अचीव्ह केले लाईफमध्ये. हे खूप छान फिलिंग आहे. सो असं आहे. तू एका कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड म्हणून काम करतोस, बरोबर आहे? तिथे किती वेळ देतोस आणि डिटेक्टिव्ह अल्फासाठी किती वेळ देतोस?
अनफॉर्च्युनेटली मला तिथं जास्त वेळ द्यायला लागतो, कारण दॅट इज ब्रेड अँड बटर. पुस्तकांमधून जर मला फुल टाइम काय म्हणतात ते उपजीविका करायची झाली तर सध्याच्या युगात ते शक्य नाही. त्यामुळं जॉब मला सोडता येत नाही, त्यामुळे तिथं काम करावं लागतं आणि तिथं रिस्पॉन्सिबिलिटीची पोझिशन आहे, बरोबर. त्याच्यामुळं तिथं जास्त वेळ द्यावा लागतो. पण डिटेक्टिव्ह अल्फाला मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो, कारण माझ्या कामात माझा ट्रॅव्हलिंग खूप आहे. तर मी एका ठिकाणी माझा जॉब नाहीये, मला सतत माझ्या कस्टमर्सच्या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागतं किंवा फॅक्टरीला ट्रॅव्हल करावं लागतं. तर तिथं ट्रॅव्हल करताना मध्ये जो वेळ असतो तो मी लिखाणासाठी वापरतो. तर मग काइंड ऑफ वेळेचा सदुपयोग असं म्हणा तुम्ही. तर तो वेळ मी अल्फाला देतो आणि घरी असताना थोडा वेळ देऊ शकतो. सध्या माझी मुलगी लहान आहे, त्याच्यामुळं घरी आल्यानंतर तिथं एंगेजमेंट होते, सो घरी देता येत नाही फारसा. सो मोस्टली आजकाल मी ट्रॅव्हलिंग मध्ये लिहितो. पण आधी इंजिनिअरिंगला असताना भरपूर वेळ असायचा, त्यामुळे मी तेव्हा खूप अल्फा लिहायचो, भरपूर वेळ देता यायचा. पण आता या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा कमी होतंय ते. माझं फेवरेट कॅरेक्टर हे जेम्स बॉन्ड आहे, आणि जेम्स बॉन्ड पण एक स्पाय आहे, अल्फा पण एक स्पाय आहे. ओके, जेम्स बॉन्ड नालायक आहे, जेम्स बॉन्ड नीच आहे, जेम्स बॉन्ड त्याला भावनाच नाहीये. ओके, आणि ही इज अ वुमनायझर. ओके, आणि हलकटपणा किती करावा हे आपण जेम्स बॉन्ड कडनं शिकलं पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरतीच तो हलकटपणा दिसतो. माहितीये, बरोबर बरोबर. आणि ही इज माय फेवरेट कॅरेक्टर. त्याचे पुस्तकं वाचलेली आहेत, पिक्चर अनेक वेळा बघितलेले आहेत. तसा अल्फा काय आहे? अल्फा मी म्हणेन की जेम्स बॉन्डच्या विरुद्ध आहे, एक्सेप्ट एक कॅरेक्टरिस्टिक्स ते मी सांगेन. तर अल्फा हा मॉरली खूप राईट कॅरेक्टर आहे. जसं युजली हे सुद्धा मला वाचक म्हणतात की अरे डिटेक्टिव्ह म्हणजे असं तोंडात सिगार पाहिजे आणि बायकांचा घोळका पाहिजे आजूबाजूला आणि बेधडक पाहिजे, एकदम खिशात बंदूक धाड धाड धाड. तर असा अल्फा नाही आहे तुझा. मी म्हणतो हो, माझा अल्फा असा नाही आहे, कारण मला तसं करायचं नव्हतं. कारण डिटेक्टिव्हची जी ट्रॅडिशनली इमेज उभी राहिली आहे ती मला ब्रेक करायची होती एकतर. त्यामुळे अल्फा सिगरेट पित नाही, दारू पित नाही. तो त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की मला माझ्या बुद्धीची भूक भागवायची आहे. त्याची बुद्धी खूप काय म्हणतात त्याला, खूप भुकेली आहे, भुक्कड म्हणता येईल असं, की माझ्या बुद्धीला खाद्य पाहिजे. तो काही केस नसेल तर तो कोडी सोडवत बसेल, कुठून तरी इकडून तिकडून पझल्स घेऊन सोडवेल, चक्क तो गणिताचे भूमितीचे प्रमेय सोडवेल, थेरम सोडवेल. पण माझी बुद्धी शांत नाही राहायला पाहिजे, ही त्याची स्पेशल कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यामुळे त्याला ना सिगरेट लागते किक बसण्यासाठी, ना नशा करण्याची गरज पडते, ना त्याला गर्लफ्रेंडची गरज आहे. त्याला फक्त बुद्धीला आव्हान लागतं. तर असा अल्फा आहे आणि ही इज मोरली, जसं मी म्हणालो की तो खूप चांगला आहे. आमचा जेम्स बॉन्ड पण मोरली खूप चांगला आहे. तर ती कॉमन कॅरेक्टरिस्टिक मी म्हटलं की त्याचा हेतू चांगला आहे की त्याला गुन्हेगारांना पकडायचं आहे, लोकांना मदत करायची आहे, आणि भावना नाहीत. जेम्स बॉन्डला जसं ही डझंट केअर, पण अल्फाच्या वेगळ्या पद्धतीनं म्हणू शकता की तो फार भावनांच्या आहारी जात नाही. तो फक्त बुद्धी जे त्याला सांगते तेच तो ऐकतो. असा अल्फा आहे. आणि जसं मी म्हटलो की तो अनाथ आहे आणि ही इज अडॅप्टेड. तर त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की त्यात पोलीस डिपार्टमेंटचे एक ऑफिसर सांगलीतले असतात, लक्ष्मण फाळके नावाचे. त्यांनी त्याला अडॅप्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची पोलिसांमध्ये थोडी ओळख आहे आणि त्याचा फायदा घेऊन तो क्राईम सीनवरती तो प्रवेश मिळवतो आणि गुन्हे सोडवतो, असा त्याचं बॅकग्राऊंड आहे. अल्फाचं पूर्ण नाव काय सौरभ? अल्फाचं पूर्ण नाव अनिकेत लक्ष्मण फाळके. तर हा अ-ल-फा असा अल्फा झालेला आहे. बरेच जण मला म्हणतात की इंग्लिश नाव काय ठेवलं तू कॅरेक्टरचं, तर मी म्हणतो इंग्लिश नाही आहे ते, तो अनिकेत लक्ष्मण फाळके आहे, पण ही फॅन्सीज हिमसेल्फ ॲज अल्फा. फॅन्टॅस्टिक. मग अल्फा झाला, बीटा, थीटा, गॅमा ते अजून यायचे आहेत. इन द मेकिंग. इन द मेकिंग. हरकत नाही. प्रोफेशनली तू काय करतोस? म्हणजे तू म्हणतोस की ह्याच्यानी तुझं पोट भरत नाही. पोट भरत नाही म्हणजे इट्स नॉट ब्रेड अँड बटर. खरंय. सो प्रोफेशनली तू काय करतोस?
मी माझी कंपनी स्टील इंडस्ट्री मध्ये माझी कंपनी आहे. टियर 2 सप्लायर टू ऑटोमोबाईल. तर हे टाटा, महिंद्रा किंवा बाकी सगळ्या ज्या कंपन्यांना टायर्स जे जातात, C8, MRF या सगळ्या कंपन्या त्यांना स्टील आम्ही प्रोव्हाइड करतो. जर टायर मध्ये तुम्ही ट्रकचं टायर तुम्ही कापून बघितलं तर आतमध्ये स्टील वायर्स असतात. हो. त्या वायर्स बनवण्याची आमची कंपनी आहे. बर. तर त्या वायर्सचं डिझाईन मी करतो. बर. तर सध्या तुमच्या गाड्यांमध्ये ज्या काही टायर्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही बनवलेले स्टील कॉर्ड आहेत. तर बेकार्ट नावाची कंपनी आहे माझी, जी बेल्जियम बेस्ड आहे. तर बेल्जियममध्ये हेडक्वार्टर्स आहे, पण पुण्यामध्ये R&D सेंटर आहे, प्लांट आहे. तर मी नवीन प्रोडक्ट्स बनवतो, अगेन म्हणजे टुवर्ड्स लायटर टायर सोल्युशन्स. म्हणजे आजकाल सस्टेनेबिलिटी खूप महत्वाचा विषय झालाय. प्रदूषण आहे आणि आपण सध्या जितकं प्रदूषण कमी करू शकतो किंवा क्लीनर एअर निर्माण करू शकतो तेवढं जास्त चांगलं आहे. बरेच रेग्युलेशन्स येतात त्या दिशेने. तर तिथं मी लायटर वेट सोल्युशन्स प्रोव्हाइड करून टायरचा वेट कमी करतो, सो दॅट इंजिन फ्युएल कन्झम्पशन कमी होईल. EV स्पेशल टायरसाठी डिझाईन करतो. तर असं सगळं काम मी करतो. सो कुठेतरी तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट ती तुझी तिथे चालते. इथे पण तेच चालतंय. इथं पण प्रोडक्ट डेव्हलपमेंट चालते. इथेही प्रोडक्ट डेव्हलपमेंटच. कारण अल्फा हे प्रोडक्ट आहे शेवटी, आणि त्याला डेव्हलप करायचं असेल तर मला रिसर्च करणं भाग आहे. येस, ट्रू. मग रिसर्च कुठे करतो? पोलीस स्टेशनला जाऊन करतो, हॉस्पिटल्समध्ये करतो, क्राईम सीन्सला जाऊन करतो. म्हणजे जसा अल्फाला एक ऍक्सेस आहे क्राईम सीनला, तसं ह्याचा रिसर्च कुठे होतो? अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली म्हणा, मला तिथंच क्राईम सीनला किंवा त्या ठिकाणांना जावं लागत नाही. कारण आजकाल इंटरनेट च्या माध्यमातून खूप सोप्या गोष्टी झाल्यात. त्यामुळे इंटरनेटवरती मी माहिती मिळवत असतो की कशा प्रोसिजर्स होतात आणि काय काय घटना किंवा गुन्हे घडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप तशा त्या जॉनर मधल्या सिरियल्स किंवा मूव्हीज पाहतो. जसं एक मला वाटतं अमेझॉन प्राईम वरती एक सिरीज होती, क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन. मोठी सिरीज, बरेच एपिसोड्स आहेत. आणि CSI, येस करेक्ट, CSI. तर त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दाखवलंय की एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचं क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन कसं होतं शास्त्रीय पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट्स कसे घेतले जातात, काय पुरावे महत्वाचे मानले जातात, आणि क्राईम सीन सीलिंग कसं होतं, मग फोटोग्राफ्स घेतले जातात, मग लॅबमध्ये अनालिसिस होतं, मग संशयित त्याच्यावरनं पिक केले जातात. तर हे सगळं मी हे पाहत असतो आणि तो माझ्या रिसर्चचा भाग आहे म्हणता येईल. आणि हे वगळता मी त्या क्षेत्रात खूप वाचतो किंवा खूप पाहतो. माझ्या फेवरेट्स जर नेटफ्लिक्समध्ये गेला तर तुम्हाला तेच सगळे मिस्ट्री थ्रिलर जॉनर दिसेल. माझ्या बुकशेल्फ मधले 80% सगळे मिस्ट्री थ्रिलर फिक्शन जॉनरचे दिसतील. सो त्या क्षेत्रामध्ये मी खूप वाचन करतो, कारण मला आवड आहे. त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा एफर्ट टाकायला लागत नाहीत, पण तो एक माझ्या रिसर्चचा भाग बनून जातो. आणि त्याच्यात कुठं ना कुठं तरी कॉन्शियसली और सबकॉन्शियसली मला इनपुट्स मिळतात की अल्फाला कसं डेव्हलप करायला पाहिजे, किंवा आयडियाज मिळतात की पुढची स्टोरी कुठल्या सेटअपमध्ये करावी किंवा कुठल्या प्रसंगांमध्ये बिल्ड करावी. तर हा माझा रिसर्चचा भाग तो मग आपसूक अल्फाच्या मधून येतो. आय एम 100% शुअर की जे वाचक आहेत ते तुझ्यापर्यंत येत असतील आणि त्यांना काय वाटतं हे तुला सांगत असतील. तर काय वाचक काय म्हणतायत या सगळ्या अल्फाबद्दल आणि सिरीज बद्दल? वाचकांचा अभिप्राय खूप चांगला आहे. आणि मला असं वाटतं की आणि मी स्वतः एक चोखंदळ वाचक आहे, त्याच्यामुळे वाचकांकडून मला हे माझ्या भावनाच मला रिफ्लेक्ट होताना दिसतात की मराठी साहित्यामध्ये गेली कित्येक वर्ष रहस्यकथा या विभागामध्ये तेवढं दर्जेदार लेखन झालं नाही. म्हणजे जसं आपण बोललो की सुहास शिरवळकर होते, नारायण धारप होते, बाबुराव अर्नाळकर होते, जे 60, 70, 80च्या दशकात झाले. काळा पहाड, इफ आय एम नॉट रॉंग, बाबुराव अर्नाळकरांचा, धनंजय बाबुराव अर्नाळकरांचा होता. तर तसे ते त्यांनी नायक उभे केले होते आणि ते आजही लोकांच्या लक्षात आहेत. बॅरिस्टर अमर विश्वास सुहास शिरवळकरांचा, नारायण धारपांचे समर्थ म्हणून कॅरेक्टर आहे. तर त्यांनी एक कॅरेक्टर पकडून त्याच्या भोवती ते विश्व निर्माण केलं होतं. अनेक कथा, वेगवेगळ्या केसेस म्हणा, वेगवेगळी साहस. तर फास्टर फेणे भारा भागवतांचा, ते पण एक व्हेरी फेमस, तेही मी खूप आवडीनं वाचलं लहान असताना.
तर एका कॅरेक्टरला धरून अनेक पुस्तकं किंवा अनेक कथा किंवा युनिव्हर्स उभा करायचा जो प्रकार मराठीत होता तो नामशेष झाला. मला वाटतं गेल्या 30-40 वर्षांमध्ये तसे प्रयत्न झाले नाहीत. आणि त्याचं मला खूप वाईट वाटायचं, कारण मी लहान असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की अरे यार, हे नवीन का होत नाही अशा प्रकारचं लिखाण. त्यामुळं मी जेव्हा अल्फा उभा केला आणि त्याच्या भोवती असं हे युनिव्हर्स उभं केलं, तेव्हा वाचकांनी मला एक्झॅक्टली हे सांगितलं की जे मराठी साहित्य गेली 30-40 वर्ष मिस करत होतं ते तू पुन्हा पुनर्जीवित केलेस किंवा तू त्याला नवीन जन्म दिलायस. आणि मे बी त्याच्यामुळे ते सुहास शिरवाळकरांची माझी थोडीशी तुलना करत असतील, कारण त्या क्षेत्रात लिखाण झालं नाही आणि वाचक वर्ग प्रचंड मोठा आहे. म्हणजे खूप देशातच नव्हे तर अगदी परदेशात सुद्धा रहस्य कथा वाचणारे मराठी वाचक आहेत. आणि तुम्हाला माहितीये की इंग्लिशमध्ये खूप साहित्य अवेलेबल आहे आणि बेस्ट सेलर्स आहेत, पण मराठीमध्ये असं नाहीये. त्याच्यामुळे वाचक मला एक मुद्दा एकदम ठळकपणे सांगतात की तू डिटेक्टिव्ह अल्फा लिहून आमची भूक भागवलीस. जे आम्ही शोधत होतो इतके वर्ष ते तू आम्हाला दिलंयस आणि त्यामुळे तू थांबू नकोस, तू लिहित राहा आणि नवीन काहीतरी अशाच प्रकारचं साहित्य जनरेट करत राहा. कारण मराठी साहित्य इतर सगळ्या अंगांनी समृद्ध आहे, पण इथं थोडीशी पोकळी होती जी भरून निघतेय असं मला वाचक सांगतात. आणि लेटेस्ट काही पुरस्कार पण मिळालेत. येस, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. येस. तर या माझ्या प्रयत्नांची वाचकांनी दखल घेतलीच जसं मी सांगितलं, पण काही नामवंत संस्थांनी सुद्धा दखल घेतली. आणि त्याच्यामधला एक पुरस्कार, जो पहिला पुरस्कार मला मिळाला अल्फा सिरीज और ॲज अ लेखक, ॲज अ होल, तो होता पुणे मराठी ग्रंथालयाचा मधुसूदन शारंगपाणी पुरस्कार, जो रहस्य कथा आणि विज्ञान कथा या जॉनरसाठी दरवर्षी दिला जातो. आणि ते ग्रंथालय खूप जुनं आहे, जवळपास 125 वर्षांची परंपरा आहे. तिथं बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी, मोठमोठ्या तत्वज्ञांनी योगदान दिलेलं आहे त्या लायब्ररीमध्ये. ते सभासद होते किंवा त्याचे बोर्ड मेंबर्स होते. तर हा पुरस्कार पण खूप वर्षांपासून चालत येतोय आणि हा पुरस्कार विज्ञान कथा किंवा रहस्य कथा यामधला माझ्या एका पुस्तकाला, मध्यरात्रीचं संगीत असं पुस्तकाचं नाव आहे, तर त्या पुस्तकाला मिळालं. तो होता पहिला पुरस्कार 2026 मध्ये जानेवारी महिन्यात मला मिळाला. आणि दुसरा पुरस्कार अगदी नुकताच म्हणजे जून महिन्यामध्ये मिळाला. तो महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अगाथा ख्रिस्ती नावाचा पुरस्कार. तर तो भारती पांडे नावाच्या एक ज्येष्ठ लेखिका आहेत, त्यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार आयोजित केला होता. आणि मला खूप छान वाटलं, कारण रहस्य कथा किंवा रहस्य कथा लेखक यांच्यासाठी मराठीमध्ये पुरस्कार नव्हतेच. ते अलीकडे सुरू झाले, हे दोन्ही पुरस्कार अलीकडेच सुरू झाले. आणि त्याच्यामुळं त्याच्या अगदी पहिल्या 1-2 मानकऱ्यांमध्येच माझं नाव लागलं, हे मला खूप छान वाटतं. आणि मला वाटतं की मी जे अल्फाचं विश्व उभं केलं किंवा हा जो प्रपंच चालवला, तर त्याचा मला एक थोडीशी पावती मिळाली की चांगलं करतोय मी, आणि त्याच्यामुळे अजून करत राहावं यासाठी प्रोत्साहन पण मिळालं. तर हे 2 पुरस्कार सध्या मिळालेले आहेत आणि अजून चांगलं लिहिण्याची प्रेरणा मिळाली. ते चालू राहील लिखाण चालू राहील, पुरस्कार चालू राहतील अशी सदिच्छा व्यक्त करू. बरं सौरभ, तुझा जो टार्गेट ऑडियन्स आहे हा फक्त युथ आहे का? टार्गेट ऑडियन्स अगदी 10-11 वर्षाच्या मुलापासून ते 80-90 वर्षांच्या वृद्धापर्यंत आहे. कारण मी त्यामध्ये जसं मी म्हटलं की अल्फाला मी असे ट्रेट्स दिलेत की त्याच्यामध्ये असं काही नाहीये की लहानांनी वाचू नये. सुहास शिरवाळकरांच्या बऱ्याच अशा कथा होत्या ज्या लहान मुलांना वाचू द्यायचे नाहीत लोक, कारण त्याच्यात थोडं ॲडल्ट कंटेंट होतं. म्हणजे एका स्त्रीचं वर्णन असं आहे किंवा त्यांच्यात जे काही घटना घडतात हिरो आणि याच्यामध्ये, तर ते तेव्हा समजायचे की लहान मुलांना नाही द्यायला पाहिजे वाचायला. तर तसा मी स्पेसिफिकली अल्फाला ठेवला नाही. जसं मी म्हटलं की ही डज नॉट स्मोक, तो दारू नाही पित, तो वुमनायझर नाही आहे. त्याच्यामुळं ते कॅरेक्टर सर्व समावेशक होतं, युनिव्हर्सल होतं. लहान मुलंही ते वाचू शकतात. मला बरेच जणांचे अभिप्राय येतात की माझी 10 वर्षाची मुलगी वाचतेय तुझ्या कथा आणि तुझ्या कथांमुळे ती वाचायला लागली.
तर बर. असे अभिप्राय आहेत. आणि अगदी मला 85 वर्षांच्या आजोबांचा फोन येतो हम्म. की मी तुझी पुस्तकं मला दुकानात जाऊन घेणं होत नाही, हम्म. त्यामुळे मी माझ्या मुलाला सांगतो किंवा आज ऑनलाईन ऑर्डर आहे तर ऑनलाईन ऑर्डर करायला सांगतो. हम्म. तर असे असे पण अभिप्राय आलेत मला. त्याच्यामुळं टार्गेट ऑडियन्स ऑफकोर्स युथ आहे, कारण अल्फा यंग आहे. हम्म. तर माझा फोकस असेल की आत्ताच्या जनरेशनला कसं कनेक्ट करता येईल. हम्म. कारण दुसरा हेतू हा सुद्धा आहे की आत्ताची जनरेशन बरेच पुस्तकांपासून लांब चालली आहे, थोडीशी रील्स कडे चालली आहे, OTTs वगैरे आहेत. सो त्यांना कसं अट्रॅक्ट करता येईल. हम्म. सो माझा फोकस लिहिण्याचा तोच असतो. कारण फार लहान मुलांसाठी लिहिलं तर मग ते थोडंसं त्याच्यात थोडासा बालिशपणा टाकावं लागेल, किंवा वृद्धांसाठी लिहिलं तर वैचारिक काहीतरी टाकावं लागेल. तर या गोष्टी मी टाळल्यात. सो टार्गेट मी करतो यंग जनरेशनला, पण ते आवडतं सगळ्यांना, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण वाचू शकतात, असं आहे. तुझं म्हणणं आहे की 10 वर्षापासून 85 वर्ष हा हे वाचक वर्ग आहेत तुझा. 85 वर्षाचा जो माणूस आहे किंवा स्त्री आहे, ते जेव्हा हे पुस्तक वाचतील तेव्हा CCTV कॅमेरे नाही आहेत, तुमचे सेलफोन्स नाही आहेत, हे ते ऍक्सेप्ट करू शकतील. ओके. पण एक 20 वर्षाचा 25 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा हे वाचतो, आणि तुझ्याच अल्फाचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे की तो टेक्नॉलॉजीच्या विरुद्ध आहे, हा विरोधाभास त्यांना कुठे काय म्हणू शकतो आपण त्याला, खटकत नाही का त्यांना? अल्फाच्या कथांमध्ये टेक्नॉलॉजी आहे, CCTV आहेत, तो स्वतः फॉरेन्सिक अनालिसिस करतो, फिंगरप्रिंट्स वगैरे, सेलफोन ट्रॅकिंग वगैरे आहे. पण अल्फाच्या मी केसेस अशा दाखवल्यात की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून तो गुन्हा सोडवू शकत नाही कोणी, पोलीस सोडवू शकत नाहीत. म्हणजे एकतर खून अशा ठिकाणी होतो जिथं CCTV कॅमेरे नाहीत, रुरल सेटअप्स आहेत काही काही, जिथं CCTVचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तिथं प्युअरली एक सेलफोन तर झालाच, पण शिवाय त्याच्यातून काही ट्रॅक नाही होत आहे, काही ट्रेसेस नाही आहेत. वृद्ध माणसाचा खून झाला तर त्याचं तुम्ही ट्रेस किंवा फोन चॅट वगैरे नाही बघू शकत, असे सेटअप्स आहेत. किंवा काही काही सेटअप्स आहेत जिथं टेक्नॉलॉजीचा वापर अल्फा सुद्धा करतो. अल्फाच्या सोबत जो प्रभाव आहे, तो मी कॉम्प्युटर सायन्सचा एक सायंटिस्ट आहे, तर तो त्याला ऑफकोर्स मदत करतो. प्लस पोलीस डिपार्टमेंट पण त्याच्यासोबत असतं, म्हणजे तो त्यांना मदत करतोय. सो पोलीस सगळं आधी करतात की फोन ट्रेस करतात, पुन्हा फुटप्रिंट्स, फिंगरप्रिंट्स, फोटोग्राफ्स करतात, सोशल मीडिया चेक करतात, आणि हे सगळं करून सुद्धा त्यांना केस सॉल्व्ह होत नाही. इतकी कॉम्प्लेक्स केस आहेत ती, खूप संशयित इन्व्हॉल्ड आहेत, आणि शेवटी असा गुंता आहे जो तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून सोडवू शकत नाही. तर तिथं अल्फा पिक्चर मध्ये येतो. कारण नॉर्मल केसेस आहेत त्या, कारण युजली कसं असतं की डिटेक्टिव्ह कथांमध्ये पोलीस डिपार्टमेंटला बुद्धू समजलं जातं की अरे पोलिसांना येतच नाही, त्यामुळे डिटेक्टिव्ह तिथे येऊन हिरो बनतो. इथं तसं नाही आहे. पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या शक्तीमध्ये जे आहे, त्यांच्या आवाक्यात ते सगळं करतं, पण तो गुन्हा इतका किचकट आहे की ते सॉल्व्ह नाही करू शकत, आणि त्यामुळे त्यांना अल्फाकडे यावं लागतं. सो अल्फा मग तेव्हा निरीक्षण करतो पुराव्यांचं, आणि जे व्यक्ती रेखा इन्व्हॉल्ड आहेत, संशयित आहेत, त्यांचा अभ्यास करतो, आणि मग त्याचा बॅकग्राऊंड मध्ये जाऊन तो शोध घेतो. तर त्यामुळे हे खटकत नाही नवीन वाचकांना, कारण टेक्नॉलॉजीचा वापर दाखवलेला आहे. पण अल्फा प्रेफर करत नाही ते. अल्फा त्या केसचा कॉम्प्लेक्स पार्ट जिथं बुद्धी लागते ते तो उचलतो. आणि हे जे पुस्तकाचा प्लॉट आहे, हा पहिला डोक्यात शिजतो का डायरेक्ट पेपरावरती येतो? नाही, डोक्यात शिजवायला लागतं, त्याला चांगली फोडणी वगैरे घालून शिजवायला लागतं. कारण तसा माझा मोठा जो आर्क मी म्हटला की पहिला ते स्टुडंट्स होते, आणि आता हा सायंटिस्ट झाला, हा डिटेक्टिव्ह झाला, हे माझं इतकं डोक्यात नव्हतं सुरुवातीला लिहिताना. ते हळूहळू जसं लिहित गेलो तसं सुचत गेलं मला. पण इंडिव्हिज्युअल कथा जी लिहितो मी, त्याचा प्लॉट मला शिजवायला लागतो माझ्या डोक्यात. कारण अर्थात रहस्य कथा लिहिणं हे सोपं काम नाहीये. अर्थात कुठलाही दुसरा साहित्य प्रकार लिहायचा म्हणजे रिसर्च करायलाच लागते. पण याच्यामध्ये रिसर्च कमी आणि कल्पनाशक्ती तुमची जास्त स्ट्रॉंग पाहिजे, की काय घडेल. आणि साधारणपणे कथांच्या केंद्रस्थानी एक गुन्हा असतो की असा खून असा घडेल, आणि ते बेसिक फाउंडेशन असतं माझ्या कथेचं, आणि त्याच्या भोवती मग मी बिल्ड करतो.
आणि अगेन आय हॅव टू प्रूव्ह इन दी एंड की इवन दो ही हॅड ऑपॉर्च्युनिटी, इवन दो ही हॅड मोटिव्ह, बट त्यानं का केला नाही, तो का खुनी असू शकत नाही आणि हा खुनी आहे, हे करावं. सो हे सगळं विचार करावा लागतो आधी आणि मगच पेपरावरती लिहायला चालू करतो मी. सो बऱ्याच गोष्टी इव्हन लिहिता लिहिता पण इव्हॉल्व्ह होत जातात. सो सगळंच मी विचार करत नाही आधी. बऱ्याचदा ब्लॉक येतो, सो तिथं पण मला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. पण बराचसा पार्ट आधी मेंदूत शिजतो, मग कागदावर उतरतो. आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरवरती यायचंय, ते म्हणजे विलन. जेवढा पॉवरफुल विलन तेवढा पॉवरफुल हिरो आहे. बरोबर आहे, म्हणजे इट्स प्रपोर्शनेट. सो आपले जे विलन्स आहेत वेगवेगळे, ते कसे डेव्हलप झाले आणि त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का, आणि हे पण असे कुठनं शोधून काढलेत का? हा, तुम्ही म्हणाला ते योग्य आहे. जेवढा ताकदीचा अल्फा आहे किंवा आपला हिरो आहे, तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्तच हुशार विलन पाहिजे, नाहीतर मजा येणार नाही त्या सामन्यामध्ये. तर आतापर्यंतच्या 9 पुस्तकांमध्ये जे विलन्स आहेत ते कसलेले विलन नाही आहेत. काही काही आहेत पण सगळे नाही आहेत. काही गुन्हेगार आहेत जे परिस्थितीच्या मुळे त्यांना गुन्हा करावा लागला. फॉर एक्झाम्पल मर्डर एखादा का करेल, म्हणजे जसा मी अभ्यास केलाय या विषयाचा, तर त्याची काहीतरी मजबुरी असते की काहीतरी त्याच्यावर अन्याय झाला किंवा त्याला त्याच्यावरती काहीतरी त्याच्या आयुष्यात घडलं ज्याच्यामुळे त्याला ही पावलं उचलावी लागली. तर बरेचसे विलन्स असे आहेत जे बिकॉज ऑफ सिच्युएशन ते क्रिएट झाले, त्यांनी गुन्हा केला आणि त्यानंतर ते शार्प आहेत, म्हणजे ते हुशार आहेत. तो गुन्हा केल्यानंतर ते कसं कन्सील करायचं किंवा ते कसं झाकायचं ते त्यांना बरोबर समजलं त्यावेळी, आणि त्यांनी ते कव्हर अप करून टाकलं आणि पोलिसांना अवघड गेलं ते शोधणं, म्हणून अल्फाकडे आले ऑफकोर्स केस. तर बुद्धीच्या मानानं ते तोडीस तोड आहेत. आणि काही केसेस अशा आहेत याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते कसलेले गुन्हेगार आहेत, त्यांना खून करायचाच होता, स्ट्रॉंग मोटिव्ह असं काही नाही आहे, पैसा हे मोटिव्ह आहे, म्हणजे हाव आहे किंवा स्त्री हे मोटिव्ह आहे की ही मला पाहिजे होती बट मध्ये हा येतोय, सो हे मोटिव्ह आहे. जे माणसाच्या भावना रिअल लाईफ मधले जे मोटिव्ह असतात तेच आहे तिथं. सो त्यामुळे त्यांनी खून केला आणि ते दे आर ऑल्सो शार्प आणि काय म्हणता येईल कसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते कन्सिल पण करता आलं आणि त्याच्यामुळं डिटेक्टिव्ह अल्फाला पण चॅलेंजिंग झालं. आणि इफ निडेड त्यांना असं वाटलं काही काही क्षणी की हा आपल्या जवळ येतोय आपल्याला पकडायच्या, तर त्यांनी अल्फावरती सुद्धा वार करायला पुढे मागं पाहिलं नाही. अशा केसेस आहेत. सो काही विलन्स आहेत जे परिस्थितीमुळे झालेत, काही कसलेले आहेत. हे 9 पुस्तकांचं झालं. 10व्या पुस्तकामध्ये खराखुरा विलन मी उभा करणार आहे, म्हणजे जे पुस्तक येते आता डिसेंबरमध्ये. तर ही इज विलन. त्याचा ऑफकोर्स अल्फाने डॅमेज केलेला आहे त्याला एका पास्ट केसेसमध्ये, बट तेव्हा तो नव्हता, म्हणजे पिक्चरमध्ये नव्हता. आता तो आलेला आहे आणि ही इज जस्ट टू चॅलेंज आणि किल अल्फा. फॅन्टास्टिक. तर त्यानं ओपन चॅलेंज दिलंय अल्फाला की मी कोण आहे हे तुला सांगणार नाही. ही जस्ट गिव्हिंग हिम काय म्हणतात त्याला, निनावी ईमेल्स किंवा फेक अकाउंटवरून ईमेल केलंय. ते मी फार रिव्हील नाही करत, बट ही जस्ट सेंडिंग हिम पझल्स. हे पझल तू सॉल्व्ह कर. इफ यू सॉल्व्ह इट देन ओनली यू विल सर्व्हाइव्ह. ओके. नाहीतर तू मरणार. आणि तुझी बुद्धी हा तुझा स्ट्रॉंग पॉइंट आहे, तसं माझी बुद्धी हा माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे. कोणाची बुद्धी जिंकती बघूया. कारण मी पण प्रोफेशनल, म्हणजे बंदूक धरून लोकांना उडवणारा गुन्हेगार नाही आहे. मी मास्टर माइंड आहे. माझ्यासाठी ते लोक करतात, पण माझी स्ट्रॉंग पॉइंट माझा आहे की माझी बुद्धी, आणि त्यामुळे ती तुल्यबळ लढत आहे. तर लेट्स सी. तर हा 10व्या भागात विलन येणार आहे आणि तो एक वेगळा मजा देऊन जाईल असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला तर हे झालंय की कधी एकदा डिसेंबर येतोय, कधी एकदा पुणे बुक फेस्टिवल येतंय आणि कधी एकदा ते पुस्तक माझ्या हातात येतंय. पण 9 पुस्तकं झालेली आहेत. ओके. इफ आय हॅव टू आस्क यू ॲज अ थर्ड पर्सन, ह्याच्यातलं सगळ्यात आवडतं पुस्तक कुठलं आणि का? हा प्रश्न असा आहे की
एखाद्या आईला विचारलं की तुझ्या मुलांमधला आवडता कोण आहे असं, कारण हा खूप डिफिकल्ट डिसिजन आहे. तरी मी मध्यरात्रीचं संगीत या पुस्तकाचं नाव घेईन. एकतर म्हणजे त्याला पुरस्कार मिळाला ही गोष्ट वेगळी, म्हणजे त्यामुळे मी म्हणत नाहीये, पण ते पुस्तक कॉम्प्लेक्स बनलंय. तो गुन्हा मी खूप कॉम्प्लेक्स बनवू शकलो आणि त्याच्यामुळे मला फार छान किंवा प्राऊड वाटतं. कारण बाकीचे पण आहेत, कॉम्प्लेक्सिटी लेवल आहे, पण त्याच्यामध्ये ते जे कॅरेक्टर्स गुंतलेले आहेत एकमेकांमध्ये, एक फॅमिली आहे बेसिकली ती. म्हणजे कथेचं बॅकग्राऊंड असं आहे की मध्यरात्रीचं संगीत या टायटल चीच काइंड ऑफ कथा आहे ती, की एक सतारवादक आहे, प्रसिद्ध सतारवादक, एका नाशिक जिल्ह्यामधल्या एका खेडेगावात राहतो. त्याचा बंगला आहे, त्याची फॅमिली आहे, 2 मुलं आहेत, एक सून आहे. पुन्हा त्याचे त्या वृद्ध जो सतारवादक आहे त्याचा एक मित्र आहे. तर असं त्याचं सर्कल आहे सगळं. आणि त्याचा खून होतो त्या घरातल्या आउट हाऊस मध्ये, जिथं तो सतार वाजवायला ते आउट हाऊस वापरत असतो. आणि तिथं मध्यरात्री एकाएकी सर्वांना सतारीचा आवाज यायला लागतो. आणि सगळे म्हणतात की इतक्या रात्री नानासाहेब रानडे असं त्या ह्याचं नाव आहे, तर नाना इतक्या रात्री सतार कसं काय वाजवतात. तर सगळे बघायला जातात आणि आउट हाऊसचं दार धक्का देऊन उघडतात, तर त्या सतारीला घेऊन ते त्यांचा डेड बॉडी पडलेली आहे. तर असा तो सीन आहे. आणि हे बिल्ड करायला एकतर म्हणजे त्या म्हाताऱ्याचे किंवा त्या सतारवादकाचे त्याच्या फॅमिली मधल्या लोकांशी काय संबंध आहेत, एक्सटर्नल त्याचा जो मित्र आहे त्याच्याशी काय संबंध आहेत, हे मला खूप म्हणजे उभं करावं लागलं. कारण आय वॉन्टेड टू गिव्ह एव्हरीबडी मोटिव्ह. प्रत्येक जण संशयित आहे, कारण घरात खून झालाय आणि बाहेरून येण्याच्या सुद्धा मी क्लूज प्लांट केलेले आहेत. पण ते रहस्य उभं करणं मला खूप अवघड गेलं. म्हणजे माझ्यासाठी पर्सनली इट वॉज अ चॅलेंज. आणि आतापर्यंतच्या सगळ्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग पुस्तक होतं मला लिहिणं. त्याच्यामुळे मला आवडतंय पण फार, कारण ते चॅलेंज मी थोडं चांगल्या प्रकारे पेलू शकलो आणि ते चांगल्या पद्धतीनं उभारून पण आलं. तर मला वाटतं की ते माझं आवडीचं पुस्तक आहे. काय पिक्चर येतोय का? पिक्चर येणार, डेफिनेटली येणार. किती वेळ लागेल सांगता येत नाही, कारण हक्क मी दिलेले आहेत एका चांगल्या प्रोड्युसरला, डिटेक्टिव्ह अल्फा सिरीजचे. पण या गोष्टी खूप अनसर्टन असतात, म्हणजे फिल्म जगातला. तर ते व्यवस्थित तसं अडॅप्टेशन व्हायला पाहिजे, सिरीज की मूवी, कुठला प्लॅटफॉर्म किंवा कोण ऍक्टर्स वगैरे, त्यात बरीच मोठी प्रोसेस आहे. सो पुस्तक लिहिण्याची जशी प्रोसेस आहे त्याच्या 10 पट कॉम्प्लेक्स आहे म्हणता येईल. त्यामुळे कधी येईल मला सांगता येत नाही, पण येणार, नक्की येणार. पण मग त्यांच्याबरोबर ज्या प्रोड्युसरला तुम्ही राईट्स दिलेले आहेत, तर त्याच्याबरोबर काही रेग्युलर बेसिसवरती ऍज अ ऑथर म्हणून तुझ्या मीटिंग्स होतात का? की याच्यावरती तुझं इनपुट काय आहे, आम्हाला असं वाटतंय, किंवा वेब सिरीज आली किंवा मूवी आली, तर अल्फा म्हणून कोण असेल असं तुला काय वाटतं? हे थोडंसं अवघड आहे मला सांगायला. मी असं एक नाव पिक नाही करू शकणार. पण माझ्या मीटिंग्स होतात, कॅरेक्टर किंवा ऍक्टरची चॉईस त्यांच्याकडे दिलेली आहे, कारण दे आर बेटर जज. त्यांनी इंडस्ट्रीत खूप काम केलेलं आहे, सो त्यांना माहिती आहे. मी फक्त कथेच्या मानानं एक त्यांना सांगतो की ट्राय टू बी ॲज ट्रू ॲज पॉसिबल टू द स्टोरी. कारण अडॅप्टेशन मध्ये आपण बघतो की आजकाल बऱ्याच, जसं इंग्लिश पुस्तकांचं खूप चांगलं अडॅप्टेशन होतं, पण हिंदी मराठीमध्ये तितकं चांगलं होत नाही. म्हणजे काहीतरी आपण थोडंसं क्रिएटिव्ह फ्रीडम घेऊन थोड्या एक्स्ट्रा गोष्टी ऍड करतो, ज्या मग पुस्तकाचा मूळ गाभा हलवतात. तर तसं करू नका असं मी म्हणतो. आणि त्यांचं पण तेच मत आहे फॉर्च्युनेटली, की थोडा वेळ लागला तर चालेल, पण अल्फाला आपण तसाच जो आहे तसा ठेवूया. कारण आजकाल असं झालंय की डिटेक्टिव्ह खूप सारे झालेत, वेब सिरीज इतक्या झाल्यात आणि मूवीज इतक्या आहेत. सो OTT प्लॅटफॉर्म सुद्धा म्हणतात की ह्या डिटेक्टिव्ह मध्ये काहीतरी नवीन टाका, मग की त्याच्याकडे काहीतरी सुपर नॅचरल पॉवर आहे, किंवा त्याला काहीतरी दिसतं, म्हणजे व्ह्यूज काय म्हणतात त्याला, साईट्स दिसतात, किंवा तो वेडा आहे पण या बाबतीत त्याचं डोकं चालतं. असं काहीतरी त्यांना एक्स फॅक्टर पाहिजे, जो मला टाकायचा नाहीये. तो आहे तसा कॅरेक्टर ते यायला पाहिजे स्क्रीनवरती, असं मला वाटतं. आणि त्या प्रोड्युसरचं पण सेम मत आहे. म्हटलं की थांबू,
आणि जेव्हा चांगली योग्य संधी येईल तेव्हा त्याला ट्रू फॉर्म मध्ये आपण प्रेझेंट करू. ऍज अ ऑथर म्हणून तुला काय आवडेल, OTT वेब सिरीज का मूवी? आय वुड प्रेफर मूव्ही, कारण OTT खेचली जाते जसं म्हटलं तसं. सब प्लॉट्स येतात किंवा कधी कधी भरकटते किंवा तेवढी लेंथ बनवण्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर्स टाकावे लागतात. मग सब प्लॉट्स आले, मग लव्ह अँगल आला किंवा बॅक स्टोरीज आल्या. बरोबर. त्या सगळ्या कथेचं मूळ जो गाभा आहे तो हलवतात असं मला वाटतं. सो मूव्ही आला तर बेटर आहे. बट ऑफकोर्स अल्फाला शेवटी स्क्रीनवरती आणणं हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. सो मी अशी काही कंडिशन नाही घातली की हे पाहिजे, वेब सिरीज नको वगैरे. इवन टेलिव्हिजन वरती सुद्धा आलं तर चालेल आपल्या मालिका स्वरूपात, कारण खूप पुस्तक आहेत, तर तुम्ही मालिका बनवू शकता. पण स्क्रीनवरती यावा आणि ट्रू टू द स्टोरी राहावा, एवढीच माझी रिक्वायरमेंट आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे लवकरात लवकर तो स्क्रीनवरती यावा आणि लवकरात लवकर जेवढ्या लोकांपर्यंत तो आता पोहोचलेला आहे त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी अल्फाकडे बघावं ही मनापासून इच्छा आहे. पुढचा प्रश्न हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. घरचे कसे बघतात या वेडेपणाकडे? सुरुवातीला तर वेडेपणा म्हणूनच बघायचे की काय वेडेपणा चाललाय हा, म्हणजे याचं काही होणार तरी आहे का, म्हणजे का पुस्तक का लिहितोय. माझे बाबा पण म्हणायचे की ते राहू दे, अरे तू अभ्यास कर, कारण तुला म्हणजे मार्क्स वगैरे चांगले येत आहे, तू ह्याचे करत बसलास तर लिहू, म्हणजे मार्क नाही, ऍडमिशन वगैरे पुढे सगळं आता तुम्हाला माहिती आहे किती कॉम्पिटिशन आहे. आणि परिस्थिती आमची तेवढी नव्हती की डोनेशन वगैरे भरून किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये हे करावं. सो जे काही आहे ते मेरिट वरती करायचं होतं. त्यामुळे बाबा तर सांगायचे की तू ह्याच्यात फंदात पडू नको, तू अभ्यास कर. आणि इव्हन त्याच्यानंतर सुद्धा बरेच वर्ष नातेवाईक किंवा अगदी माझी बायको सुद्धा म्हणायची की ठीक आहे तुला आवडते तर लिही, पण फार सिरियसली घ्यायचे नाही. पण जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं पहिल्यांदा छापील स्वरूपात, कारण ईबुक हा तसा की तुम्ही हातात घेऊ शकत नाही, फिजिकल फॉर्मॅट नाही. सो ते असून नसल्यासारखं आहे, कुठेतरी आहे क्लाउडमध्ये, क्लाउड म्हणतो तसं. सो त्यामुळे इट वॉज नॉट व्हेरी सिरियस. पण जेव्हा पहिल्यांदा छापील पुस्तक आलं दिलीप राज प्रकाशनाच्या माध्यमातून 2024 मध्ये 3चा संच आम्ही प्रकाशित केला होता, आणि तिथं आय वॉज सीन फर्स्ट टाइम ॲज अ ऑथेंटिक ऑथर, की तू हा लेखक बनला आता, असं पहिल्यांदा झालं. स्टॅम्प लागला, थप्पा लागला की हा लेखक आहे. आणि तेव्हापासून लोक थोडे सिरियसली घ्यायला लागले मला, घरचे किंवा नातेवाईक म्हणा. ऑफकोर्स वाईफनं मला खूप सपोर्ट केला या जर्नीमध्ये. आम्ही दोघं पुस्तक घेऊन पेठेमध्ये गेलो होतो, की आपल्या शनिवार पेठेत आहे दिलीप राज प्रकाशनचं ऑफिस, तर 3-4 प्रकाशन आम्ही एकत्र फिरलो, तर तिचा सपोर्ट भरपूर होता. पण आता थोडं मग एस्टॅब्लिश झालो मी, आणि अवॉर्ड मिळाल्यानंतर स्पेसिफिकली तर डेफिनेटली आता म्हणजे ठळक थप्पा लागला. पहिलं पुस्तक ज्यावेळेस तू लिहिलंस, पुस्तक तर लिहिलं, ते सगळं प्रोसेस झाली त्याची, प्रकाशक शोधायला किती त्रास झाला? मला ऍक्च्युली त्रास कमी झाला, पण त्याच्या आधी मी असं सांगेल की मला ती प्रक्रिया माहित नव्हती. सो माझ्या अज्ञानाचा त्रास झाला म्हणावं तर, कारण अगदी पहिली जेव्हा कथा मी लिहिली ई बुक स्वरूपात, त्यानंतर सुद्धा ती कथा साधारण 3 वर्ष तशीच पडून होती. मी 18व्या की 19व्या वर्षी डिटेक्टिव्ह अल्फा आणि रत्नजडित खंजीराचे रहस्य असं कथेचं नाव आहे, ती 2013 मध्ये लिहिली आणि 2016 पर्यंत ती तशीच होती. कारण मला माहित नव्हतं की प्रकाशित कसं करायचं, आणि तेव्हा तो फोकस पण नव्हता की इंजिनिअरिंग करायचा, अभ्यास करायचा आहे. सो आपण मजा म्हणून लिहू. सो कॉलेजमध्ये मी नाटकं लिहायचो, दिवाळी अंकात कथा लिहायचो वर्षातून एखाद वेळेस. तर अल्फा तसाच होता, पण मला तो चांगला पुस्तक म्हणून प्रकाशित करायचा होता. मग 2016 मध्ये ई साहित्य प्रतिष्ठान म्हणून एक वेबसाईट आहे जे ई बुक पब्लिश करतात, त्याच्याबद्दल मी पेपरात वाचलं. पेपरात बातमी होती की असं एक पुस्तक आहे, त्याला चांगला अभिप्राय मिळाला. तर मी त्यांना मेल केला, आणि मग सुनील सामंत जे आहेत ई साहित्याचे, त्यांनी कथा तुझी पाठव म्हणाले, आणि तिथं मग मी पहिल्यांदा अल्फा प्रकाशित झाला ई बुक स्वरूपात. तर त्यामुळे हा 3 वर्षाचा काळ अज्ञानामुळे वेस्ट गेला असं म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये हे झालं, आणि 2024 मध्ये
छापील पुस्तक. हम्म. सो अगेन मधला 8 वर्षाचा काळ, हो. याच्यामध्ये फोकस नाही एकतर हम्म. आपलं करिअर आहे, जॉब आहे, बाबा नॉर्मल जसा मिडल क्लास व्यक्ती विचार करतो हम्म. की नोकरी लागणं हे पहिलं, हम्म. तर तो फोकस होता. आणि त्या काळात खरं मी ई बुक लिहिणं थांबवलं नाही. हम्म. ई साहित्य झालं, मग मी विचार केला की आता फ्री बुक्स तर जात आहेत पीडीएफ फॉर्म मध्ये, तोपर्यंत चांगली प्रसिद्धी मिळाली होती. हम्म. तर मी विचार केला आता पैसे देतात का बघूया, लोक हम्म. आपले पुस्तकं पैसे देऊन विकत घ्यायला तयार आहेत का, हम्म. याचा प्रयत्न म्हणून अमेझॉन किंडल वरती मी टाकलं. हो. तिथं सेल्फ पब्लिश करू हो. शकतो. हो. तर तिथं सुद्धा चांगला रिस्पॉन्स आला. हम्म. आणि स्पेशली कोविडमध्ये जेव्हा ई बुक्स ला खूप पीक आला हा. होता, कारण हा. सगळं बंद होतं. हो. सो ई बुक्स, ऑडिओ बुक्स तेव्हा खूप फॉर्म मध्ये होते. हम्म. तर त्या काळात मी जवळजवळ 6-7 कथा लिहिल्या हम्म. ई बुक स्वरूपात, हम्म. आणि त्याला भरपूर मागणी आली. हम्म. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी तेच करत होतो साधारण 2023 पर्यंत वगैरे. हम्म. तेव्हा मग थोडं वाटलं की आता एस्टॅब्लिश झालोय, आपण थोडं शोधू शकतो. हम्म. आणि मग आम्ही, जसं मी म्हणालो, मी आणि माझी बायको म्हणालो की एक दिवस पुण्यातच होतो आम्ही. सो पुण्यात प्रकाशक आहेत हो. आणि बरीच वाचन संस्कृती हम्म. आहे, हम्म. तर जाऊया. असं आम्ही जस्ट गुगलवर ऍड्रेस शोधले आणि 2-3 प्रकाशकांना जाऊन भेटलो. हम्म. त्यातलं एक दिलीपराज हे पहिलंच होतं. बर. सो त्यामुळे मला फार फिरावं लागलं नाही, किंवा हम्म. रिजेक्शन्स आले, हम्म. दुसऱ्याकडे जावा मग तिसऱ्याकडे जावा, असं करावं लागलं नाही. हम्म. आणि मोहित आणि मधुर, मोहितला भेटलो पहिल्यांदा मी, हम्म. आणि त्याला दाखवलं की अरे ई बुक्स माझे हे बघ अमेझॉन वरती आहेत, हम्म. आणि ह्याला 200-300 4+ रेटिंग आहे, 200-300 लोकांचं. हम्म. मग आपण बघूया का, तुमचं काय मत आहे. तर त्यांनी पुस्तकं मागवून घेतली आणि त्यांनी वाचली, हम्म. त्यांना आवडलं. हम्म. सो प्रकाशनासाठी मला त्रास नाही झाला, हम्म. पण ते अज्ञान जे होतं किंवा प्रायोरिटी नव्हती, त्याच्यामुळे मधला वेळ गेला, हम्म. ज्याच्यामध्ये मी कदाचित अजून लिहू शकलो असतो. आपल्या या केसमध्ये, म्हणजे अल्फाच्या केसमध्ये एडिटिंग किती झालं आणि चेंजेस काय आले का प्रकाशकाकडनं? खूप मायन्यूट म्हणेन मी. हम्म. कारण मी काय करतो, माझे ड्राफ्ट जसं फर्स्ट, सेकंड, थर्ड असे ड्राफ्ट, युजली ही मेथड आहे. माझी एकच फाईल असते, त्याच्यातच मी रिवाइज अच्छा. करत असतो. ओके. सो मी एकच फाईल मेंटेन करतो. पुढेपर्यंत आल्यानंतर मला वाटलं की चेंज करायला लागेल, तर तिथंच जाऊन मागं चेंज करतो. ओके. त्यामुळे मी ट्राय करतो की पहिल्याच ह्याच्यात ती परफेक्ट होईल, हम्म. आणि ती होत नाही, ऑफकोर्स असं शक्य नाही. हम्म. त्यामुळे मी सगळे लिहून झाल्यानंतर पुन्हा एकदा ॲज अ थर्ड पर्सन्स पर्स्पेक्टिव्हनी वाचतो, हम्म. की एक वाचक वाचतोय अशा बेतानं. मग कधी कधी मला वाटतं की अरे इथं थोडं फास्ट झालंय, हम्म. किंवा इथं खूपच रटाळ होतंय, किंवा या 2 पॅसेजची गरज नाही, हम्म. इतकं कॅरेक्टर डिस्क्रिप्शन नको आहे, किंवा क्राईम सीनचं जास्त डिस्क्रिप्शन हवंय, तर मग तिथंच मी चेंजेस करतो. सो तो एक फायदा होतो एडिटिंग कमी करण्यासाठी. तरी मधुर जेव्हा वाचतो, मी मधुरला देतो कथा, आणि तो मला बदल सुचवतो. सो बदल आहेत प्रत्येक पुस्तकात, तो सुचवतो, पण मेजर नसतात की हे कॅरेक्टरच नको, किंवा हा सीन, हा चॅप्टर नको, असे नसतात. तो म्हणतो की टेक्निकली, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रामदेवतेचा प्रकोप नावाची एक कथा आहे याच्यामध्ये, कोकणात घडते ती, आणि तिथं म्हणजे अशा दैवी शक्ती चा वापर करून कोणीतरी खून करतंय असं दिसतं, म्हणजे सुपर नॅचरल खून आहे असं वाटतं. तर तिथं मी पोलिसांचा सहभाग जास्त दाखवला नव्हता. तर तो मधुर म्हटला की अरे पोलीस तिथं असू देत, म्हणजे अगदी आय नो की पोलीस घाबरतायत, पोलीस सुद्धा त्या इकोसिस्टमचा पार्ट आहे. सो ते देवानं घडवलं म्हणून ते शोध करणार नाहीत, पण स्टील थोडा इन्व्हॉल्वमेंट दाखवतो. सो मी 2 प्रसंग टाकले जिथं पोलीस उपस्थित आहे, आणि तो इन्व्हेस्टिगेशन करतो, पण म्हणतो की साहेब हे तर देवाची कृपा आहे, देवानं शाप दिलाय, ते आम्ही काय करणार याच्यामध्ये, असं कन्व्हर्सेशन आहे. सो असे छोटे मोठे बदल असतात याच्यामध्ये, पण मेजर एडिटिंग होत नाही सहसा कथांमध्ये माझ्या. एस्टॅब्लिश्ड ऑथर तू आहेस आता, तूच म्हणाला की ठप्पा पडला आणि 2-4 पारितोषिक मिळाली, पुरस्कार मिळाले, त्याच्यानंतर तो अजून अधोरेखित झाला, अंडरलाइन्ड ऑथरच्या खाली झालं. नवीन येणारे जे ऑथर्स आहेत त्यांना तू काय सजेस्ट करशील की हाऊ शुड दे गो अहेड? मला असं वाटतं की नवीन लेखकांनी एकतर लिहावं, कारण थोडासा मधल्या काळात मराठीमध्ये थोडा एकसूत्रीपणा आला होता, म्हणजे मोनोटोनी आली होती, त्याच विषयांवर लिहिलं जाते किंवा लिहिलंच जात नाहीये. तो एक आईस ब्रेक करावा लेखकांनी, नवीन लिहावं काहीतरी. आजच्या काळात लिहिणं म्हणजेच फार, वाचणं म्हणजे मोठी गोष्ट आहे, लिहिणं तर
त्याच्या पुढची पायरी झाली. हम्म. सो लिहावं आणि नवीन विषयांवरती लिहावं. हम्म. आपल्याकडे ऐतिहासिक कादंबऱ्या खूप आहेत, हो. आपल्याकडं सामाजिक वैचारिक साहित्य खूप आहे. हो. त्यामुळं जे नवीन कथा प्रकार आहेत, विज्ञान कथा, हम्म. भयकथा किंवा रहस्य कथा, यावरती लिहिलं जात नाही. हम्म. विनोदी कथा, हम्म. पु ल देशपांडे किंवा शंकर पाटील अशी 2-3 मोजकी नावं सोडली हम्म. तर आपल्याला विनोदी कथालेखक माहितीच नाही आहेत मराठीमध्ये. हम्म. तर मला वाटतं की नवीन विषयांवरती लिहावं, हम्म. जरी ते चॅलेंजिंग असलं तरी ते चॅलेंज स्वीकारावं हम्म. आणि नवीन काहीतरी मराठी वाचकांना वाचायला द्यावं. अनुवादित किंवा डिरेक्ट अडॅप्टेशन नका करू. हम्म. स्वतःचा कल्पनाशक्ती किंवा स्वतःचा अभ्यास रिसर्च करून लिहा, हम्म. असं मी सुचवेन. आणि भरपूर लिहावं असं सुचवेन मी. मला वाटलेलं की तू सगळ्यात पहिलं म्हणशील की वाचा आधी. ते तर अंडरलाईन आहे, कारण कुठलाही लेखक 1000 पुस्तकं लिहिली तर तुम्ही 1000 पुस्तकं वाचली तर तुम्ही एक पुस्तक लिहू शकता, असं जे म्हणतात ते खरंच आहे. हम्म. त्यामुळं लिहिण्यासाठी तुम्हाला वाचायला तर पाहिजेच आहे. ते अनसेड रूल म्हणता येईल मी, त्यामुळे मी बोललो नाही. पण डेफिनेटली वाचायला पाहिजेच. म्हणजे जरी लिहिणार नसला तुम्ही तरीही वाचायला पाहिजे. हम्म. कारण सध्या ऑफकोर्स सोशल मीडिया आहे, सगळे विविध माध्यम आहेत माहितीचे, हम्म. तिथून तुम्हाला माहिती मिळू शकते. पण पुस्तकामध्ये जे पुस्तक वाचण्याची मजा आहे ती या सगळ्या गोष्टींमध्ये नाही. इव्हन ऑडिओ बुक्स सुद्धा आजकाल आलेत. हो. सो तेही तुम्ही जर तुम्हाला अगदीच वाचायला आवडत नसेल तर करू शकता. पण पुस्तकांशी तुमचं कनेक्ट ठेवा हम्म. आणि वाचायला पाहिजे. जितकं जास्त वाचाल तेवढं तुम्ही जास्त सुज्ञ बनाल. विविध लोकांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आजकाल व्हिडिओ बनवणं खूप सोपं झालंय. त्याच्यामुळं तुम्ही फिल्टर नाही करू शकत की कुठलं जेन्युइन कंटेंट हो. आहे, कुठलं प्रोपगेंडा आहे. हम्म. त्यामुळे पुस्तकं लिहिणे हा खूप कष्टाचं काम आहे. हम्म. I जर तुम्ही understand. खरोखर रिसर्च केलाय किंवा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या विषयाचा, हम्म. तुम्हाला खूप ज्ञान आहे, तरच तुम्ही लिहू शकता. हम्म. प्लस लिहिण्याचे कष्ट घेऊ शकता. हम्म. हे सगळं असेल तर तुम्ही लिहू शकता. आणि म्हणजे पुस्तक लिहिणारा लेखक हा तसा सुज्ञ आहे हम्म. व्यक्ती. हम्म. त्याचे खरोखर कष्ट आहेत, लोकांपर्यंत त्याला पोहोचवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला पुस्तकांमधून जे येते ते डिरेक्टली फिल्टर्ड कंटेंट आहे. हम्म. त्यामुळे पुस्तकं वाचली तर तुम्हाला जास्त तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, तुमचं व्यक्तिमत्व सर्व बाजूने विकसित होईल असं मला वाटतं. सो पुस्तक वाचत राहायला पाहिजे आणि लिखाणाचे प्रयत्न नवीन नवीन व्हायला पाहिजेत बेस्ड ऑन दिस रिडिंग. एखाद्याला फुल टाइम ऑथर व्हायचंय, काय सजेस्ट करशील? नका हो असं मी सजेस्ट करेन लगेच. कारण पुस्तक मराठीमध्ये तरी सध्या अशी परिस्थिती नाही आहे की तुम्ही पूर्ण वेळ लेखक होऊन तुमचा उदरनिर्वाह करू शकता. हम्म. जर तुमचं सगळं सेट आहे, तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड सेट आहे, तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्हाला काही करायची गरज नाही, तर तुम्ही फुल टाइम लेखक होऊ शकता. हम्म. पण मिडल क्लास जसं मी ज्या परिस्थितीतून आलो, हम्म. मला घर चालवायचं आहे, मला फॅमिली बॅकअप नाही, फायनान्शियल बॅकअप नाही, हम्म. तर मला नोकरी करणं भाग आहे आणि त्याच्यामुळं फुल टाइम ऑथर मी होऊ शकत नाही. हम्म. आणि जर तुम्हाला व्हायचं असेल तर मग तुम्ही बाकीचे डोमेन्स एक्सप्लोर करायला पाहिजे. जसं पॉडकास्ट म्हणा, हम्म. ऑडिओ बुक्स आहेत, विविध हम्म. दिवाळी अंक आहेत, हम्म. किंवा स्क्रीन प्ले रायटिंग पण त्याच्यामध्ये आलं. हम्म. तर ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला शिरावं लागेल. तर हम्म. तुम्ही फक्त पुस्तकांच्या आधारे तुम्ही नाही करू शकत तुमचं लिव्हिंग. सो तुम्हाला थोडं अष्टपैलू व्यक्तिमत्व व्हावं लागेल. हम्म. पण आय होप, मी खरंच अशी आशा करतोय हम्म. की असा काळ येईल जिथं एखाद्या लेखकाला फुल टाइम लेखक ऑथर होता येईल. आणि कारण ज्या मानानं, कारण लेखकच कमी आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीनं मानधन दिलं जात नाही. हम्म. पण मे बी असा एक काळ येईल जिथं लेखकांना तेवढं इन्कम मिळेल आणि त्यांना त्यांची पॅशन फॉलो करता येईल, त्यांना दुसरा काही जॉब वगैरे करण्याची गरज भासणार नाही. असा एक काळ येईल तेव्हा ऑफकोर्स लोकांनी किंवा मी सुद्धा स्टेप इन करेन. पण सध्या तुमच्याकडे जर बॅकअप नसेल तर तुम्ही नका हो फुल टाइम लेखक, असं मी म्हणेन. पार्ट टाइमच करावं. टाइम करावं लागेल. येस. सौरभ बागळे फुल टाइम कधी येणार लेखनामध्ये? बघूया, अजून थोडी वर्ष आहेत. लगेच तर नाही म्हणणार, एक 5-1 वर्ष म्हणा. बरं. 5-1 वर्षांनी मे बी पुन्हा आपण जेव्हा गप्पा मारत असू, कदाचित तेव्हा फुल टाइम लेखक म्हणून सौरभ बागळे भेटतील तुम्हाला. इफ आय आस्क यू, हू डू यू सी ॲज डिटेक्टिव्ह अल्फा? म्हणजे
कुठला हिरो किंवा कुठला ऍक्टर तुला त्या जवळ जाणारा वाटतो, तर काय उत्तर असेल त्याचं? मला वाटतं की मराठीमध्ये आदिनाथ कोठारे त्यांनी ही भूमिका करावी असं मला वाटतं. हा. कारण डिटेक्टिव्ह धनंजय त्यांनी केलंय ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये ॲज अ कॅरेक्टर ते चांगले फिट बसतात. सो मला वाटतं अल्फा पण सेम एज ग्रुपचा आहे आणि त्या कॅरेक्टरला आदिनाथ कोठारे चांगला न्याय देऊ शकतील असं हे फर्स्ट चॉईस. आणि दुसरी चॉईस म्हणजे ललित प्रभाकर, कारण ही इज ऑल्सो यंग आणि त्या कॅरेक्टरला फिट होणारा आहे. सोजवळ डिटेक्टिव्ह म्हणजे दारू सिगरेट न पिणारा. सो ही कॅन ऑल्सो फिट फॉर डिटेक्टिव्ह अल्फा असं मला वाटतं. एवढा भर का देतोय दारू सिगरेट न पिणारा ह्याच्यावरती? कारण तो आहे तसा आहे, तर त्याला मला वाटतं की जसं मी म्हटलो त्याला ट्रू फॉर्म मध्ये दाखवायला पाहिजे आणि त्यामुळं हे दोन ऍक्टर्स मला वाटतात की चांगले न्याय देऊ शकतील. आणि विलन्स मध्ये? विलन मध्ये मला गिरीश कुलकर्णी वाटतात की ते एखाद्या विलनचा चांगला रोल करू शकतील. कारण फास्टर फेणे मी बघितला होता अमेय वाघ यांचा, तर त्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी त्यांनी विलनचं काम केलेलं आहे आणि ते खूप सुटेबल होतील अशा रोलला असं मला वाटतं. आणि सोशल मीडिया तू खूप मोठ्या प्रमाणात वापरतोस. हा, ऍज अ मिलेनियल म्हणता येईल की सोशल मीडिया वापरायला. जेनझी इतकं नाही वापरत ऑफकोर्स, पण मी वापरतो आणि अल्फाच्या पब्लिसिटीसाठी वगैरे पण वापरतो. वेगळं माझं चॅनल आहे डिटेक्टिव्ह अल्फा नावाचं. फेसबुक इंस्टाग्राम दोन्हीवरती आहे. तिथं रेग्युलर पोस्ट असतात माझ्या. वाचकांचे फीडबॅक्स मी तिथं पोस्ट करतो. मला बऱ्याच वाचकांचे अभिप्राय येत असतात, मेलमध्ये येत असतात, मेसेज येत असतात, ते तिथं मी पोस्ट करतो. नवीन बुक्सचा आता माझ्या कथा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल आहेत. म्हणजे जसं पेपरबॅक एक फॉर्म झाला, ई बुक दुसरा फॉर्म आहे, ऑडिओ बुक्स आहेत. तर अशा वेगवेगळ्या फॉर्म म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती काहीतरी कंटेंट येत असतं. दिवाळी अंकात मी अल्फाची कथा लिहितो, मास्टर की नावाचा दिवाळी अंक आहे. त्या सगळ्याचे अपडेट्स आणि लिंक्स मी पोस्ट करत असतो आणि त्याला मग वाचकांचा अभिप्राय किंवा फीडबॅक पण चांगला मिळतो. सो आजच्या जगात सोशल मीडियापासून अलिप्त राहणं शक्यच नाहीये. त्यामुळं माझ्याही जितक्या प्रमाणात शक्य होतं मला, जितका वेळ मिळतो तितका मी करतो सोशल मीडियावरती. सौरभ, मस्तपैकी गप्पा झालेल्या आहेत. खरं सांगायचं तर अजून आपण खूप गप्पा मारू शकतो, पण कुठेतरी आपल्याला आज थांबायला पाहिजे. बरोबर. सो कसं वाटतंय, म्हणजे सुरुवातीला मी विचारलेलं की मूड कसा आहे, त्याच्यावरती कडक असं उत्तर आलेलं. आता काय फिलिंग आहे? अजून पण कडकच वाटतंय, कारण तुम्ही म्हटलं तसं अजून गप्पा मारू शकतो. सो मूड तरी अजिबात हल्लेला नाही आहे आणि मजा आली गप्पा मारायला. भरपूर तुम्ही वेगवेगळ्या अंगाने प्रश्न विचारले. अल्फा कधी कधी म्हणजे मी कसं लिहित जातो आणि वाचक वाचत जातात, पण कधी कधी ते रेट्रोस्पेक्ट करायला किंवा विचार करायला वेळ मिळत नसतो. सो अशा गप्पांमधून मलाच माझ्या कॅरेक्टरवरती त्याचे नवीन पैलू उघडतात किंवा मी विचार करतो की अल्फा असा आहे, प्रभव असा आहे किंवा वाचकांचं मत असं आहे. तर त्याच्यामुळे छान वाटलं मला असे सगळे प्रश्न की आणि गप्पा वगैरे झाल्या त्यामुळं. आणि मूड अजूनही कडक आहे, अजूनही करू शकतो, पण तुम्ही म्हटलं तसं थोडं वेळेचं बंधन पाळायला पाहिजे. सो अजून भेटूच आपण आणि अशाच कडक चहावरती कडक गप्पा मारू. नक्कीच नक्कीच. आणि स्पेशल थँक्स टू मराठी मूड, जोशी सर, तुम्ही आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मला संधी दिली गप्पा मारण्याची. तुमच्यासोबत पण ह्या वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या सोबत पण गप्पा आहेत, त्याच्यामुळं त्याबद्दल मी मराठी मूड चॅनेलचा तुमचा खूप आभारी आहे. आणि असंच तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना बोलवता, जसं पुस्तक आणि बरंच काही हे चॅनल आहे, तसं इतर पण बरेच चॅनल्स आहेत. मला आता बोलताना कळालं खूप मोठा पसार आहे. इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती मल्टिपल अकाउंट्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रासाठी, जसं फायनान्स, ग्लोबल मराठी, आणि स्पेशली खूप खासियत ही म्हणजे मराठी चॅनल आहे. मराठी प्रेक्षक किंवा मराठी पॉडकास्टर, मराठी पाहुणे यांच्यासाठी डेडिकेटेड आहे. मला खूप छान वाटलं आणि अशा प्रकारचं मला वाटतं हे एकमेव असेल इतकी सारी क्षेत्र कव्हर करतं, ते पण मराठीमध्ये. त्यामुळं स्पेशल हॅट्स ऑफ
टू दिस चॅनल. तर जसं मी म्हणालो की फुल टाइम लेखक एक जर 5 वर्षांनी झालो, नाही, 5 वर्ष मला नाही वाटत 5 वर्ष लागतील सौरभ. हा. येस, लेट्स होप फॉर द बेस्ट. पण हम्म. तेव्हा नक्की येईन मी आणि हम्म. पुन्हा आपण भेटू आणि गप्पा मारू आणि असंच कडक कार्यक्रम रंगवू. नक्कीच. सौरभ वागळेंनी एक अख्खं युनिव्हर्स तयार केलेलं आहे. स्पाय युनिव्हर्स आपण त्याला म्हणू शकतो. 9 पुस्तकं आपल्या समोर आहेत. सगळी पुस्तकं डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल आहेत. घ्या, वाचा, त्याच्याशी कनेक्ट व्हा. नवीन काय येतंय हे सारखं सारखं त्याला विचारा आणि सारखं सारखं तो इथे येईल अशी आपण अपेक्षा करूया. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.